Welcome to Asia's largest ISKCON temple, Kharghar. छान आणि पॉझिटिव्ह वाईब आहे इथे आणि मंदिर पण खूप छान आणि भव्य वाटतं. पाया पडा हा. भगवद्गीतेचे स्टॉल आहेत. ह्या मूर्ती पण खूप छान वाटतात कृष्णाच्या. गौतम बुद्धांचं 300 रुपयाला आहे. 330 पूर्ण वुडनमध्ये बनवलेलं आहे. मंडळी इथे स्नॅक्सचं दुकान आहे, त्या बाहेर सुद्धा आहे आणि इथे प्रसाद आले आहे. इथे सुद्धा तुम्ही पाहिजे ते खाऊ शकता. हे कृष्णाचं नाव घेतात अतिशय प्रसन्न वाटतं. तसं हे मंदिरसुद्धा अतिशय प्रसन्न आहे. हाय का हाय हाय बोला हाय. आमच्या यानुला काय पाहिजे डोनट. ते कुपन घ्यायचं आणि ते आपल्याला जे हवे ते स्नॅक्स आपण घेऊ शकतो. दही वडा. वेलकम एशियाज लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल खारघर. मंडळी आपण आता खारघरला आलो आहोत इस्कॉन टेम्पलला. इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस. त्यांचे सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे, जे 8 एकरमध्ये बनवलं गेलेलं आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता आणि त्याचा टायमिंग आहे 4:30. आता 4:15 वाजले. थोड्या वेळाने हे डोअर ओपन होईल. आतमध्ये जाऊया आपण. एशियातील फर्स्ट लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल जो आहे ना, तो बँगलोरमध्ये आहे आणि हा सेकंड आहे तो खारघरमध्ये. खारघरमध्ये आपल्याला लोकलने तुम्ही येऊ शकता आणि तिथून शेअरिंग ऑटो आहे. 20 रुपये पर पर्सन तुम्हाला इथे येऊन सोडते आणि त्याचा टायमिंग आहे सकाळी 4:30 ते 1 आणि दुपारी 4:30 ते 9 वाजेपर्यंत त्याचा टायमिंग आहे. तर मंडळी आपण हा इस्कॉन टेम्पल पूर्ण एक्सप्लोअर करूयात. मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. या मंदिराला श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर असं नाव देण्यात आलं आहे. हे मंदिर एकूण 8 एकर परिसरात बांधण्यात आलं. या मंदिराची रचना अगदी मोहित करणारी आहे. संपूर्णपणे व्हाईट मार्बलमध्ये असलेलं हे इस्कॉन टेम्पल. या मंदिराचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 जानेवारी 2025 रोजी झालं. या मंदिराच्या बांधकामासाठी एकूण 200 कोटी इतका खर्च आला. या मंदिरात प्रवेश फी आकारली जात नाही. तसंच मंदिरात प्रवेश करताना चप्पल स्टँड वगैरे आहे, तिथेही कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही. पण जेव्हा एंट्री करतो ना, आपल्याला इथे फर्स्टला कृष्णाची एक छोटी मूर्ती पाहायला मिळते आणि ह्या बाजूने पूर्ण मार्बलचं असं बनवलेला मंदिर आहे. त्या बाजूला बघता पूर्ण मार्बलने बनवलेले हत्ती वगैरे आहेत. डिझाईन खूप छान बनवलेलं आहे. तर मंडळी आता आपण आज जाऊया, बघूया आतमध्ये काय चाललं. आणि मंडळी या डोअरवरती खूप छान असे नक्षीकाम केलेलं आहे. खूप छान असे टाईल्समध्ये बनवलेले हे नक्षीकाम पण खूप छान असं बनवलेलं आहे. आणि बॅक साईडला अशा बिल्डिंग्स वगैरे आहेत आणि हे तर मंडळी ह्या मंदिराचं नक्षीकाम बघताय, अतिशय सुंदर आहे आणि वाटतच नाही आपण खारघरमध्ये आहोत. अतिशय छान असं बनवलेलं आहे हे इस्कॉन टेम्पल आहे आणि अतिशय भव्य अशा जागेमध्ये बनवलेलं गेलेलं आहे आणि हे गार्डन पण खूप छान वाटतं होतं.
इथे फाउंटन्स पण आहेत, पण ते सध्या बंद आहेत. मे बी संध्याकाळी रात्रीचे चालू होतील बहुतेक. तर मंडळी आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो. तर बघूया आतमध्ये काय आहे ते. समोर कृष्णाची खूप छान अशी मूर्ती आहे. छान अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे. हरे कृष्ण 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 हरे राम राम राम. तर मंडळी श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आपण. खूप छान आणि पॉझिटिव्ह वाईब आहे इथे. आणि मंदिर पण खूप छान आणि भव्य वाटतं. नक्षीकाम पण खूप छान आहे, पूर्ण मार्बलचं आहे. मंडळी हे एक स्टॅच्यू बघताय, असं वाटत होतं की एखादा माणूसच बसला की काय. खूप छान बनवलं आहे. आणि मागे पण 3D मध्ये बनवलेले एक स्टॅच्यू आहेत. त्या बाजूला बघताय तुम्ही, बालाजीच्या रूपातला. बाजूला खूप छान असे 3D पेंटिंग्स आहेत, पण आपल्याला ते आता जाता येणार नाही कारण की ते आता सध्या बंद आहे. खूप छान छान असे पेंटिंग्स आपल्याला तिथे पाहायला भेटते. तर मंडळी इथे दर्शनसाठी टायमिंग आपल्याला इथे मेन्शन केलेलं दिसतंय. तर मंडळी इस्कॉनला येताना समोरून जो गेट आहे ना, तो पहिले चालू होता, पण सध्या आता तो बंद आहे. आम्ही आता येताना ह्या बाजूने आलो, ह्या बाजूने इथून एंट्री केली ह्या बाजूला. नाहीतर ह्या बाजूने पण एंट्री करताना खूप छान वाटतं. सध्या ते बंद आहे आणि एक्झिट पण इथूनच ह्या बाजूने केलेली आहे. आमच्यासोबत बघा यानू आहे. यानू कुठे आली तू? कुठे आली? इकडे बघ, इकडे बघ. कुठे आली सांग? फिरायला आली? यानू का बोलत नाही आमची. हाय कर, हाय. नाही बोलत. आमची यानू अशी बोलत नाही मोबाईलमध्ये, नाही तर लय बोलते ती. आणि आमचा बच्चू, याला पण फिरायची खूप आवड आहे. नेक्स्ट टाइम आपण यालाच फिरायला घेणार. येशील ना माझ्यासोबत? कसं वाटतंय मंदिर आहे? खूप छान वाटते. म्हणजे एक्सप्लोर पण केलं, छान वाटते. नेक्स्ट टाइम कोणाला घेऊन येणार? पप्पांना? यानूला काहीतरी बोलायचं, बोल. काय म्हणते? हाय कर, हाय कर, हाय. हाय बोल, हाय. हाय बोल.
यानं काय बोलत नाही. ॲप पळाली. माझ्यासोबत तन्मय पण आला आमच्या शेजारी. त्याला पण खूप आवड आहे असं फिरण्याची. मी घेऊन आलो आहे ते डिस्काउंटला. कसं वाटतं इकडे येऊन? खूप बरं वाटतंय, म्हणजे इथे एक्सप्लोअर करायला भेटतायत मंदिर. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं नाही ते. हो. कृष्ण मंदिरात मंडळी आपण आलो की एकदम प्रसन्न भक्तिमय वातावरण. पाया पडा बाप्पाच्या. हा पाया पडा. हा चला जाऊया आता. तर मंडळी आता आपण एक्झिट पॉईंटने खाली चाललो आहे. तर आपण एक्झिटला आलो आहे खाली. या बाजूला बघताय भगवद्गीतेचे स्टॉल आहेत. तर मंडळी आपण बघतोय वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेले कृष्णांचे बुक्स आहेत, तसेच भगवद्गीता वगैरे आपल्याला इथे पाहायला मिळतात. तसेच राईट साईडला गिफ्ट शॉपसुद्धा आहे. आपण तिकडे जाऊया. हे गिफ्ट शॉप्स आहे, ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स तसेच पाहायला मिळतात. ₹100 आहे. हे बघ हनुमानाचे गोल्डन स्टॅच्यू वगैरे. ती गालीचे हे असतं ना ते छान आहेत ना. 100 आहेत. हे बघ हे गणपती बघ याच्या पानामध्ये. बाजूला विठ्ठल रखुमाई छान आहे. स्टॅच्यू वगैरे मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात विक्रीसाठी ठेवलेली. कृष्ण आहे. ह्या मूर्त्या पण खूप छान वाटतात कृष्णाच्या. पाहणं बघ किती छान आहे ना. हे पडेल ते. तर फोटो फ्रेम पण आहेत. फोटो छान आहेत ना इथल्या. हे बघ हे किती मस्त वाटतंय. खूप छान असे आर्ट्स. तर माळा पण आहे, पूजेचे सामान. छोट्या मूर्त्या आहे. मोर पण छान आहे. गौतम बुद्धांचं ₹300 आहे. 330 पूर्ण वुडनमध्ये बनवलेलं आहे. ते पण छान वाटतं. एक दिला 500ला. छान आहे पण वुडनचं. हे झुंबर वाचते का आज? पोपट बघ. त्याला बघ कृष्णाची मूर्ती किती छान ना. पण मस्त आहे कृष्ण. 1700. हे फ्रेम पण चांगले आहेत तसे. कितीला आहे? 400ला. 400ला फोटो फ्रेम आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे ओरिजिनल फोटो जे इस्कॉनचे आहेत ते पण 400ला आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम राम. कसल्या माळा असं या तुळशी काय घालतात ना ते गळ्यात मध्ये घालतात आडवं. कितीला एक माळ? 50ला. तर मंडळी आपण मंत्र जाप करतो ना त्याची काउंटिंग आपण इथे करतो. मंत्र म्हणला की काउंटिंग चेंज करत राहायची. हे पण आहे काउंटिंगचं. मंत्र जाप करताना एक एक प्रेस केला की इथे काउंटिंग दिसते. मोराची पीस आहे ₹20 एक. तर मंडळी गिफ्ट शॉपमधून आपण बाहेर निघालो. आपण चालतो पुढे. या बाजूला बघताय एक पाणीपुरीचं स्टॉल आहे. बसायला चेअर्स वगैरे.
आणि इकडे पण एक प्रसादम सेंटर आहे, म्हणजे एक हॉटेल टाईप. ते आपल्याला जेवणाची वगैरे सोय आहे. आमच्या यानुला काय पाहिजे? डोनट. डोनट काय पाहिजे? केक. बघा इथे आपल्याला स्नॅक्स वगैरे भेटतात. इथे नाश्ता वगैरे ची उत्तम सोय आहे. पेस्ट्रीज आहे, पिझ्झा आहे, स्नॅक्स आहे, ढोकळा वगैरे, समोसे वगैरे. पोहा, उपमा, कचोरी. मंडळी या प्रसादालयामध्ये इथे कुपन घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला जे हवे ते स्नॅक्स आपण घेऊ शकतो. हे काय? दही भल्ले, ते काय दही वडा, कचोरी हे ऑलरेडी भरून. मंडळी इथे स्नॅक्सचं दुकान आहे, त्या बाहेरसुद्धा आहे आणि इथे एक प्रसादालय आहे, इथे सुद्धा तुम्ही पाहिजे ते खाऊ शकता. तर मंडळी आमचं इस्कॉन टेम्पल फिरून झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे घरी. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ते प्रसाद चालू आहे. प्रसादमध्ये खिचडी आहे, ते पण गरम गरम आहे. खूप छान आहे टेस्टमध्ये पण.